आजचा विषय जीभ आहे. काय जीभ? जीभ हा विषय तुम्हाला म्हणणं काय आज मी सांगताय जीभमध्ये. तर त्या जीभ या विषयावर माणसाचं 50% जीभवर अवलंबून आहे. किती टक्के अवलंबून आहे? 50%. आता आरतीमध्ये एक पद आहे, मुखे नारायण उच्चार दत्तात्रय माझा. काय पद आहे? मुखे नारायण उच्चार दत्तात्रय माझा. तर मी काल सांगितलं की मुखे किती आहेत? 19 मुखे. आणि तुम्ही काय आहात? महर्षी व्यास. तुम्ही काय आहात? मुके. तुम्ही मुके आहात ना, म्हणून मुके घेता. आणि मुखे म्हणजे काय? पंच महाभूते, पंचतन्मात्र, पंचप्राणकोश, बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार, हे 19 मुखे ज्यानं जागृत केलीत, तो उच्चार काय करणार? नारायण नारायण. लक्षात आलं का? बाकीचे उच्चार काय करणार? नार्या. इकडे की गल्लीतला काय असतो? नार्या. आणि विश्वातला काय? नारायण. नारायण समजण्याकरता काय पाहिजे दीपक? मुख कळली पाहिजेत. काय कळली पाहिजेत? मुख कळली पाहिजेत ना. आणि मुखांचं वास्तव्य जे प्रगट करायचं आहे त्याचं माध्यम जीभ आहे. काय सांगितलं? साधं डोक्यात गणित घ्या. आंबट, तुरट, खारट, गोड, कडू, सगळे रस तुमचे जे आहेत हे एका जिभेवर आहेत. सचिना, कशावर आहेत? कधी अभ्यास केलास का? जिभेवर किती रस आहेत आपले? कधी अभ्यास केला का याचा? आंबट लागते जिभेलाच, खारट लागते जिभेलाच, गोड लागते जिभेलाच, तुरट लागते जिभेलाच, कडू लागते जिभेलाच. वेगवेगळ्या गोडी जिभेलाच. आणि कधी कधी काय होतं? अविट गोडी जिभेलाच. काय सांगतोय? अविट गोडी म्हणजे काय नितीन? अविट गोडीचा अर्थ असा की अखंड गोडी असते त्या जिभेवर. चिंगम खाल्लं की गोडी येते असं नव्हे. आरती म्हणली, आरती केली, साधना केली की तुमच्या जिभेवर अविट गोडी राहिली पाहिजे. काय सांगतोय? आरती साधना तुम्ही हे करताय का नाही? हे कुठल्या माध्यमातून करताय? तर 19 मुखातून करताय. त्याचं माध्यम जीभ. ज्या जिभेतून अविट गोडी तुमच्या निर्माण होणं म्हणजे काय होणं दीपक? नवरस जे आहेत, नवरस मी सांगतोय आता तुम्हाला, सांगितले ना, हे सगळे रस काय होतात? एक होतात. आंबट, तिखट, खारट, तुळस हे सगळे जे रस काय होतात? एक होतात. आणि ते साधनेशी एकाग्र पावतात. काय होतात? साधनेशी एकाग्र रस पावल्यानंतर काय होणार? जी अविट गोडी जिभेवर येते त्याचं नाव अमृत. अमृताची पण चव जिभेलाच लागली पाहिजे ना. विषाची पण जिभेलाच लागली पाहिजे. काय सांगतोय? अहो, अमृत तुम्ही कधी बघितलं नसेल, पण कमीत कमी तुम्ही कडू तर बघितलंय. गोड कडू तुम्ही बघितलंय का नाही? गोड म्हणजे काय? गोड म्हणजे तेवढ्या पुरतं असणारं गोड. ते अन्न खाताना किंवा खाल्ल्यानंतर काही वेळ त्याची गोडी राहते, ती गोड. पण अविट गोडी म्हणजे काय? की अखंड गोडी राहणारं. जी गुरुमाध्यम असतात, उपासनेमध्ये असतात, त्यांच्या जिभेवर अखंड अविट गोडी असते. तुम्ही जर माझी जीभ आता अभ्यासली
तुमच्यासारखी सामान्य जीभ दिसेल तुम्हाला, दिसते का नाही? माझी काही जीभ महाकालीसारखी जीभ नाही आहे मोठी, तुमच्यासारखी जीभ आहे. पण माझ्या जीभवर जी आत्ता गोडी आहे, साधनेतून निर्माण होणाऱ्या नवरसांची माझ्या जिभेवर जी गोडी आहे, अविट गोडी आहे, ती तुमच्या जीभ आहे का हो? तुमची जीभ अन्नाची गोडी असेल. ते म्हणता बघा, वडापाव खाल्लाय ना, हां, वरनं चहा मारूया, गोडी जाता कामा नाही. तुम्हाला त्यापुढे केळसुद्धा आवडत नाही, कारण केळाची गोडी तुम्हाला निसर्गाची आवडत नाही, वडापावची कृत्रिम गोडी आवडते. म्हणून गाडे वाढले वडापाव चहाचे, फळांचे गाडे त्या मनाने कमी झाले. समजते का? तर ती जी गोडी आहे, आपण जेव्हा आरती म्हणतो, गोडी लावी रे नरहरी, श्री गुरु दत्ता रे नरहरी, सद्गुरु दत्ता रे नरहरी. तर गोडी कुठली लावी? दर्शन देऊनी तव भजनाची, दर्शन देऊनी तव भजनाची, गोडी लावी रे नरहरी. भजनाची गोडी म्हणजे अविट गोडी लाव मला, माझ्या जिभेवर तुझ्या नामाची गोडी लागू देत, आणि ती इतकी अविट लागू देत की कुठलं जरी अन्न खाल्लं तर त्याच्याही पेक्षा ती पर्याय असू देत. काय सांगतोय? कुठलं जरी अन्न खाल्लं, म्हणून माधुकरी मागताना 5 घरी माधुकरी, 5 घास जरी मिळाली ईश्वराच्या नावाने भीक मागून, तरी ते अविट आहे. तुम्ही चवीचं काय खाताय? चवीचं आम्ही खातो. काय सांगतोय? तुम्ही काय खाताय? विकारांचं खाताय तुम्ही अन्न. बायको स्वयंपाक करताना 4 शिव्या देत करत असेल तर ते विकार त्या अन्नात उतरले, अन्नाद्वारे तुमच्याकडे गेले. ज्या हॉटेलमधून तुम्ही जेवण घेता त्या हॉटेलमधला जो कोणी आचारी आहे त्याला पगार व्यवस्थित मिळत नाही म्हणून त्याच्या मनात ते विचार असले, ते अन्नात तयार करताना अन्नात उतरले, तुमच्या ते बॉडीमध्ये गेले. म्हणून नाथपंथात किंवा दत्तपंथात सांगितलं जातं, परान्न ग्रहण करू नका. मी घाबरतो, मी पिशाच्याला घाबरत नाही, मी शाकिनी डाकिनी वेताळाला घाबरत नाही, मी तुमच्या अन्नाला घाबरतो. काय सांगतोय? आदित्य काय सांगितलं? मी घाबरतोय कोणाला? हे बघा, जे जीव मृत आहेत त्यांना काय घाबरायचं? घाबरायचं कोणाला? बघा, सुंब जो होतो, पीळ होतो का? पीळ म्हणजे काय माहिती आहे का? तुमचं अन्न. पीळ म्हणजे काय? तुमचं जे अन्न आहे ना, ते इतकं पिळलेलं आहे, इतकं पाप करून निर्माण केलेलं आहे की ते गुरुनी खाताना गुरु विचार 10 वेळा करतात, हे खाऊ का नको. म्हणून पूर्वीची पद्धत होती, फळं खायला घाला, ती पण धुवून घेतात गुरु. कोरडा शिदा द्या. आपल्याला काय सवय आहे, कोरडा खायचं कोरडा खा, गोराचं गोरडा खा. किती त्यातले अर्थ मोठे आहेत. अहो, जुनी म्हण आहे, काय म्हण आहे हो? 12 वर्ष केलं एका रात्रीनं गेलं. तिने म्हण काय? 12 वर्ष केलं आणि एका रात्रीनं गेलं, म्हण आहे का नाही? मग 12 वर्ष घासायचं, गोडी लावी रे नरहरी. आणि तुमच्याकडे यायचं आणि पुढच्याच्या प्रॉपर्टीत तुमचं अन्न खायचं. तुम्ही कोणाची तरी नरडं पाय दिलेले असतात, लेकी वर्षाला प्रॉपर्टी आली, दत्तकाची प्रॉपर्टी आली, देवस्थानची प्रॉपर्टी आली, एखाद्याची लुबाडलेली प्रॉपर्टी आली. हे तुम्ही जे आणलंय, 2 घास गुरु महाराज घ्या, तुम्हाला संगतीला बसलाय, पंक्तीत राहिलाय, खावा 2 घास. ते अन्न ग्रहण केलं गुरुनं तर गुरुला सुद्धा त्रास आहे. एका शीताला 120 दिवस निराकरण आहे.
भाताच्या एका शीताला, एक भाताची मूद डोक्यात ठेवा, मूद, मूद माहीत आहे ना, वाटी एवढी मूद असते, त्यातला जर एक शीत घेतला आपण डोक्यात, एक शीत, तर त्याच्या निराकरणार्थ शुभम 120 दिवसाची साधना खर्ची पडती. काय सांगितलं? भाताच्या मुदीतला एक शीत, भाताच्या मुदीतला एक शीत, त्याच्या निराकरणार्थ 120 दिवसाची साधना खर्ची पडती. म्हणून 16 संस्काराचं अन्न गुरु खात नाहीत. तुम्ही काय 12 पिंपळावरचे म्हणजे तुम्हाला कुठलंही काय चालतं, आणि त्यामुळे त्यात जास्त फुकटचं फार चालतं. जिथं पैसा वाचत ते घालवायचं, आत्ता खायचं, आणि नंतर जेव्हा पैसे येतील तेव्हा डबल टेबल घालवून टाकायचे. ज्ञानी व्हा. काय सांगतोय? अज्ञानात जीवन जगू नका. परमेश्वरा सांगा 2 वेळचं अन्न मला दे, पण मला ज्ञान दे. तुम्ही जोपर्यंत दुसऱ्याचं फुकटचं खायची भावना ठेवताय तोपर्यंत तुम्हाला कुठलीही शक्ती प्राप्त होणं शक्य नाही. आज माझ्या इथं बऱ्याच गोष्टी येऊन पडतात अन्नाच्या, मी स्पर्श करता विचार धाव्या करतो, हे कसं खायचं? शक्ती काय आहे, दोष काय आहे, याची जाणीव हवी का नाही? मला तुम्ही सांगा, एखाद्या घराण्यामध्ये 7-7 पिढ्यामध्ये जी प्रॉपर्टी दुसऱ्याला त्रास देऊन निर्माण केली आहे, प्राप्त केली आहे, आणि एक पिढी अशी जन्माला येते की त्यांना मुलं बाळं होत नाहीत, आणि ती प्रॉपर्टी परत एका लेखी वारसाने किंवा कुठल्या ती पाहुण्यानं ती तुमच्याकडे येते. तुम्ही गुरुमार्गात येता, गुरुमार्गात काय येतं, तर तुमच्या अडचणी निवारणाला तुम्ही येता. पण त्या जर प्रॉपर्टीतला घास गुरुनी खाल्ला तर तो घास गुरूंना सुख देईल का? काय सांगतोय? तुम्ही आज 1,00,000 मंत्र म्हणता, 1,25,000 मंत्र म्हणा, आणि तुम्ही अनेक विधी करा, तुमचा उद्देश काय आहे दीपक? विधीच्या मागचा तुमचा उद्देश काय आहे? स्वार्थ का? तुम्ही असं करताय की मला दत्तगुरू भेटावे म्हणून विधी करतोय, साईबाबा भेटावे म्हणून विधी करतोय, तुमचा उद्देश काय आहे? स्वार्थ. फक्त 1,25,000 मंत्र म्हणतो, विधी करतो, माझं एवढं काम करा. म्हणून सांगतो की जी गोडी जिभेवर नामस्मरणानं तयार होणार आहे, जी गोडी जिभेवर आरतीतून तयार होणार आहे, ती कुठल्याही अन्नातून तयार होणं शक्य नाही. म्हणून त्या शब्द आहे अविट गोडी. शब्द काय? अविट. अविटचा अर्थ काय? न विटणारी. कशाला विटत नाही गोडी ती? आणि तुमच्या आजारांचं मूळ कारण काय माहिती आहे का? हेच कारण आहे. काय कारण आहे? अन्न, विचार आणि स्वार्थ. एक साळू चौघी लोळू. आणि खाऊन झाल्यानंतर शास्त्री काय म्हणायचं माहिती आहे का? ती माणसं अशीच आहेत. खाल्ल्यानंतर म्हणायचं, लग्नाला जायचं, लाडू हाणायचे पाहिजे एवढे खायचे, आणि म्हणायचं ती पोरगी अशीच आहे, तो तो मुलगा असाच आहे बघा. मग तू कशा खाल्लं जाऊन तिथं? माझं आजचं भागलं. बाहेर तुम्ही अन्न का खाताय? ह्या कार्यक्रम समारंभांना भागण्याकरता खाताय. आजचं भागलं ना, जाऊ दे, उद्या उद्या बघितलं. बाबांनो, तुम्ही ते अन्न जरी आज तुमचं भागलं असलं तरी एक वेळ तुम्हाला स्वतःला भागावं लागणार, लक्षात ठेवा. कारण भागाकार तुमच्या पण जीवनाचा होणार आहे दिवशी. माझे माता पिता आज 3 तप झाली,
किती तपं झाली. मी अभ्यासतोय, एकाही घरचं चहापाणी मी घेत नाहीत. तुम्ही कधी पण ट्राय करून बघा. आईला किंवा वडिलांना घरी बोलवा आणि त्याच्यापुढे चहा पुढं करा. कधी घेणार नाहीत तुमचं चहापाणी. का घेणार नाहीत? त्याला त्यांच्याकडून स्त्री संस्कार आहेत ते. आणि तुम्ही नाकं पुढे पण दुसरीकडे जाऊन खाणार आणि गुरुना म्हणणार तो मी नव्हेच. गुरुना काय म्हणता? पद्धत काय आपली? एखाद्या मित्राच्या घरी जायचं, एखाद्या मैत्रिणीच्या घरी जायचं. त्यांचे तुम्हाला दोष माहीत नाही, गणित तुम्हाला त्याचं काय माहीत नसतं. नातं कसं तोडायचं? अरे किती मोठं नातं आहे हे, मेल्यानंतर सुद्धा उभं राहणार आहे. आणि तुमचा नियम सांगू तुम्हाला काय ते, तुम्ही किती जरी नाती जोडली तरी तिरडीवर 10 दिवसांनी माणसं न्यायला येणार आहेत. तुम्ही किती पण नाते जोडा, माझा मित्र आहे, माझी मैत्रीण आहे, जीवलगाची जीवा भावाचे आहेत, पण ते गेल्यानंतर त्याच्याच घरातली 10 माणसं गोळा होतील आणि त्याला उडून नेतील. तुझं ते कोण नसणार आहे त्यावेळेस. म्हणून भोडका भावकी शब्द आले कशाला? आणि त्यातलंही व्यक्ती एखादी म्हणती गेले ते बरं झालं, देणं होतं, वाचलं. जो खांद्यावर घेऊन निघातो त्याचे वाक्य काय असतं सचिन? गेलं ते बरं झालं, 2 लाख दिवस होतं, पार मेटाकुटीला हे आणलं. बघू पुढच्या जगात काय करायचं ते. वाचत नाही बाबा. निसर्गाचा नियम आहे. काय नियम आहे? सूर्य दिसला की प्रकाश पडतोय खाली. तुम्ही एखाद्याचे 10 लाख बुडवा, परमेश्वर तुम्हाला 20 लाख डबरा घालणारच. काय घालणार सांगा बरं? शक्ती परावर्तित होती, नष्ट नाही होत. काय सांगतोय? शक्ती काय होती? परावर्तित होती. शक्तीचा नियम काय? परावर्तन करणं नियम शक्तीचा आहे, नष्ट होत नाही. तुमच्या देहाची चिमणभर राख होईल, तुमच्या देह परावर्तित राखेमध्ये होईल, पण तुम्ही नष्ट नाही होणार. जिथं ती राख अर्पण केली जाईल ते ज्याला मिळेल. पुन्हा झाडाला एखाद्या झाडात ते काय झालं, त्याला फळं लागतील. परावर्तित शक्ती झाली. विश्वातली कुठलीही गोष्ट नष्ट होत नाही. कळतंय का? तर आपण करायचंय काय? जोपर्यंत साधनेपर्यंत तुम्हाला जिभेची गोडी कळणार नाही, जोपर्यंत आरती माध्यमातून तुम्हाला जिभेची गोडी कळणार नाही, तोपर्यंत तुम्ही पूर्णतः साधक होऊ शकत नाही. सचिन, प्रश्न तुझा असा आहे की आता माझं काम कधी होणार? माझा प्रश्न असा आहे की तू साधक कधी होणार? जसं आपण म्हणतो अरे देवा पास कर, देव म्हणतो अरे येड्या अभ्यास कर. देव काय म्हणतोय? अरे वेड्या अभ्यास कर, खुशीर पास. तू हे पास होण्याकरता माझी काही तुला आवश्यकता नाही आहे. तुझी बुद्धी तुझंच काम करणार आहे. एखाद्या प्रेयसीला गुलाबाचं फुल देताना तू रात्री झोपशील का? रात्रभर विचार करशील सकाळी कधी होती फुल कधी देतोय. अशी तुला ओढ साधनेची लागली पाहिजे की दादांच्या मागे लागून साधना कधी शिकतोय मी, तर ती साधना तुझं काम करणार आहे. दादा माध्यम आहे. काय सांगितलं? आज तुम्ही नामस्मरण करताना ओम श्री साईनाथाय नमः करताय ना नामस्मरण. साईनाथाय नमः तुमचं काम करणार आहे. ते नाम तुमचं काम करणार आहे. तुम्ही ओळख काय मानताय की देहिक माध्यम कोण गुरु नावाचं ते तुमचं काम करणार आहे. तुम्ही चुकीचं मानताय. त्या गुरु माध्यमाची शक्ती आहे, चैतन्य जे आहे, जे तुमच्याशी एकरूप झालंय, जे विश्वात एकरूप आहे, विश्वरूप दत्ता, ते चैतन्य तुमचं काम करणार आहे. माध्यम कुठलं काम करत नाही. काय सांगतोय? काम कोण करणार आहे? चैतन्य काम करणार आहे. चैतन्य काम कधी करेल?
मुखावाटे चैतन्याचा उच्चार केला तर, म्हणून मुखे नारायण उच्चार. आणि ते तुम्हाला कधी लाभल, तुम्हाला कधी वाटेल मुखे नारायण उच्चार करावा, त्याची गोडी लागली तरी होईल. म्हणून म्हणणे गोडी लावी रे नरहरी. तुमचे प्रश्न अतिशय क्षुल्लक आहेत. काय सांगतोय हे बघा, लहानपण तुम्हाला भगवंताने दिले ना, लहानपण ती अवस्था आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कुमार अवस्था दिली, त्याच्यानंतर तुम्हाला युवा अवस्था दिली, त्याच्यानंतर तुम्हाला पुरुषत्व पूर्णता अवस्था दिली, नंतर वार्धक्य अवस्था दिली ना तुम्हाला. मग प्रत्येक अवस्थेचं नियोजन त्यानं केलं नसेल का? आपल्याला आईवडिलांना जन्म दिला का नाही? मग जन्म दिल्यानंतर दात येईपर्यंत अन्न घालण्याचं काम कोण करतं? शेजारची बाई करते का? ज्या मातेनं तुम्हाला जन्माला घातलं ती तिच्या स्तनपानानं तुम्हाला जिवंत ठेवती ना. तुम्हाला जोपर्यंत दात येत नाही तोपर्यंत. मग तुम्हाला या ज्या अवस्था निसर्गपद्धती प्राप्त झाल्या, या तुम्हाला पूर्णतः सुखानं उपभोगता का येत नाहीत? कारण प्रत्येक अवस्थेत तुमची विकार डोकं वर काढतायत. मी नेहमी सांगतो, 10 वेळा विचार करा. किती वेळा? 10 वेळा बोलण्या अगोदर. पण एकदा बोलला किती पूर्ण करा. कारण बोलल्यानंतर मी सांगितलं तुम्हाला आत्ता की जे नवरस आहेत, तुम्ही माणसाशी बोलत नाही त्यावेळी, तुम्ही तुमच्या नवरसांशी बोलत असता. तुम्ही धोका देताय ना, तर तुम्हाला स्वतःला देताय. धांदात तुम्ही खोटं बोलता. किती बोलता खोटं? हॅलो हॅलो उचलूनच झालं. 10 मिनिटात आलो, महिना गेला. हॅलो परमेश्वर म्हणतो थांब जरा, तुझी वेळ किंवा सांगतो कसं असतं गणित ते. मुखानं केलेला उच्चार तुमच्या देहातले नवरस फॉलो करतात. काय करतात? तुम्ही उच्चार केलेला जो मुखानं आहे त्याचा अनुभव तुम्हाला तुमचे नवरस देतात. आता समजून चला, तुम्ही अर्धा तास साधना करताय. किती तास साधना करताय? अर्धा तास साधना करताय आणि 8 तास खोटं बोलताय. ती साधने काम येईल का? साधना कधी काम येईल? ओम श्री साईनाथाय नमः या शब्दाला प्रामाणिक राहिलं तर साधना तुमच्या काम येईल. काय सांगतोय? साईनाथाय नमः ही चैतन्य अवस्था आहे. ती ज्या जिभेतून तुम्ही उच्चारताय त्या जिभेशी जेव्हा तुम्ही प्रामाणिक राहाल तेव्हा साईनाथाय नमः तुमचे धारण होतील. काय कळलं? काय कळलं का नाही कळलं? अहो लाख लाख मंत्र म्हणतात. एकेका मंत्राचे 10-20 रुपये मोजतात आणि डबरा सुद्धा भरला जात नाही साधा. त्याच खड्ड्यातनं गाडी जाते सुद्धा गाडी ब्रेकडाऊन होती. लाख मंत्र म्हणण्यापेक्षा नुसते 21 तरी नामस्मरण तुम्ही केलं ना 21 वेळा, तुमचे 21 जन्म साकार करेल. किती? एका नामस्मरणाने 1 जन्म तुमचा साकार होईल तुमचा होईल. पण कधी? स्वतःशी प्रामाणिक राहिला तर. मी 24 वर्ष तुम्हाला हे शिकवतोय की प्रामाणिक स्वतःशी राहावा. पण एक पण बेटा तयार नाही अजून प्रामाणिक राहायला. कारण प्रामाणिकात माणिक जुडलेला आहे.
आणि माणिक हे रत्न कोणाचं आहे? तुम्ही रत्नांची अभ्यास करता ना? का नाही करत? सूर्याचं रत्न माणिक आहे. प्रामाणिक. नुसते मानकं घालून उपयोग नाही अंगात. नियमच काय पाळायचे नाहीत, फक्त अपेक्षा ठेवायच्या. साधक कोण होईल खरा साधक? दीपक, साधक म्हणजे काय? स्वतःशी प्रामाणिक असणारा साधक. तुमच्या चांगुलपणाने माणसं घाबरतात. आत्ता दादाला कोण घाबरत नाही गल्लीच्या, प्रत्येकाने दादा तयार झालेत. पण माणसं कुठं घाबरतात माहिती आहे का? ते बोल तसं घडतंय, ह्याला वाचासिद्धी आहे. माणसं कुठं घाबरतायत? त्या म्हातारीने तळतळाट दिला, 3 पिढ्या पाण्यात गेल्या, त्या तळतळाटाने माणसं घाबरतायत. ती प्रॉपर्टी घेतल्यापासून आमची वाट लागली, त्या प्रॉपर्टीला माणसं घाबरतायत, कारण त्याच्या मागचे शब्द आहेत, त्या शब्दाला माणसं घाबरतायत. जरा जागवा. पन्नास वर्ष जरी आयुष्य घेऊन एक शब्द चुकीचा जर गेला, मुलाचं संगोपन करताना बापानं 50 वर्ष घालवली आणि 50व्या वर्षी शेवटच्या क्षणाला जर मुलाबद्दल वडिलांनी विचार असे केले की पोरगं जरा मला कशाला घातलं, सगळं पाण्यात गेलं. म्हणजे देवाला हार घातली, फुलं घातली, पोरगं यावं जरा मला व्हावं म्हणून 50 देव पाळते घातले, चांगला मुलगा जरा मला यावून चांगली पोरगी बघितली, त्या मुलाचं संगोपन चांगलं केलं, लहानाचं मोठं केलं, त्याला लागत ते सगळं दिलं. आणि एक वेळ जर अशी आली की त्या मुलानं तुम्ही बापच आहात का माझे, असा काही ते प्रसंग उभा केला, तर त्यावेळेस ते वडील काय म्हणतात? झक मारून तो जन्माला घातलं. हेच विष आज पिढ्यानं पिढ्या पुढच्या पिढ्या भोगतायत. काय सांगतोय? मला असं एक घर दाखवा आता की ज्या घरात विधवा नाही, ज्या घरात विदूर नाही, ज्या घरामध्ये एखादी बहीण नांदत नाही म्हणून येऊन राहिली, ज्या घरामध्ये नाव तुम्ही द्याल की बाबा माझा अमुक व्यक्ती लग्न करत नाही, संन्याशी आहे किंवा संन्याशी नसतो, हल्ली तो नुसता न्याशीच असतो, लग्न होत नाही म्हणून थांबला. प्रत्येक कुटुंबात ह्या गोष्टी चालू आहेत. क्वचितच घरं अशी आहेत की जिथं सुख समाधान ह्या अडचणी नसणारी अशी क्वचित घरं आहेत. नाही तर तुम्ही बघा, ती म्हातारी ठेवायची कुठे पण आणून ठेवली, तर म्हातारा कुठे पण आणून ठेवला, तिची प्रॉपर्टी मिळते आहे ते पण तिला आणून ठेवलं. साधं डोक्यात गणित घ्या, साधं. परमेश्वरानं, मी सांगितलं मगाशी, सगळ्या अवस्था आहेत, बाल्यावस्थेपासून वार्धक्यापर्यंत परमेश्वरानं तुम्हाला आनंदाचं जीवन दिलेलं आहे. असं असताना तुम्ही दुःखात काय राहिला? तर तुमच्या कर्मानं राहिला आहे. तुमची जी कर्म आहेत ना, ते तुम्ही इतकी विचित्र करताय की तुम्ही सुखाला लाज मारताय आणि दुःख जवळ करताय. आणि याचं कारण काय? षड्रिपू. आणि एकदा तुमच्या जर जीवनामध्ये षड्रिपूंचा आविष्कार झाला आणि एखादं दुःख निर्माण झालं, तर ते निवारण्यासाठी तुम्हाला पुन्हा 12 वर्षाचा काळ आहे. किती काळ आहे? ते पण गुरु भेटले तर, नाहीतर 12वा झाल्यानंतर पुढच्या जन्मात बघू.
आज अशी कितीतरी कुटुंब आहेत की त्या कुटुंबात वय उलटून चालली तरी लग्न होत नाहीत. तुम्हाला सुंदर गोष्ट सांगतो, तुम्हाला समजून मी चाललाय कुठं ते. आता मध्यंतरी एक मराठा लाख मराठा नारा चाललाय. कशाकडे चाललाय हो? समाज जास्त असल्यामुळं त्या मुलांना व्हेकन्सी मिळावी, नोकऱ्या मिळाव्यात. दीपक, तुम्ही नोकरी मागताय महाराष्ट्रामध्ये मागताय का दिल्ली गव्हर्नमेंटला मागताय? महाराष्ट्रात मागताय. आत्ता माझ्या मुलांची अशी कंडिशन आहे, माझी मुलं 12वी सायन्सला आहेत. त्यांना महाराष्ट्रात जर ॲडमिशन घ्यायचं म्हणलं, शुभमला माहीत आहे, तर डोनेशन 1 कोटीपर्यंत गेले. त्याने काल चौकशी केली, कुठपर्यंत डोनेशन गेलं? 1,15,00,000 डोनेशन गेलं. माझे नाही ऐपत, दोन्ही माझी मुलं मेडिकलला आहेत. तुम्ही आरक्षण आणलं जरी, आणि आरक्षणाचा अर्थ काय माहिती आहे का तुम्हाला? तुमच्या आत्ता चाललेल्या नियमानुसार की डोके बघून नियम द्यायचे, बुद्धी बघून नव्हे. आणि समजा आता बाकीच्या जसे आरक्षण सगळ्यांना मिळालं तसं हे ना आरक्षण मिळालं, सगळी आरक्षणामध्ये समजा 85% सगळी आरक्षणामध्ये भरली. किती टक्के भरली आरक्षणामध्ये? सगळ्यांना आरक्षण दिलं, तिथून तिथून सगळ्या जाती प्रजातींना. आणि जेव्हा तुमच्यावर प्रत्यक्ष वेळ येते ट्रीटमेंट घेण्याची, काही डोकं दुखतंय म्हणून तुम्हाला पोटाचं औषध दिलं, त्या पेशंटची अवस्था काय होईल? हा एक विषय. आणि आमच्यासारखी जर लोक महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन शिक्षण जर घ्यायला लागली, का तर इथं उभं राहतो, तुम्ही उभं राहून द्यायला तयार नाही, तर चांगला समाज महाराष्ट्रात राहील का? काय सांगतोय? इकडं गॅस वाढला तुम्ही सांगताय, भाज्या वाढल्या तुम्ही सांगताय, डोनेशनचं काय? 1 कोटी? माझ्या आयुष्यात मी कधी 1 कोटी रक्कम नाही बघितली. का तुम्ही बघितली? अशी कॅश तुमच्यासमोर बसले कधी 1 कोटी येऊन? हे कोणी वाढवलं? हां, 1 कोटी मागणाऱ्याला तरी काय वाटतंय का? हे वाढवलं कुणी? आपल्याच माणसांनी. आत्ताचा हा काळ, अजून पुढचा काळ काय येईल? आपली मुलं बुद्धीने हुशार आहेत. इतर देशांच्या मनानं भारत देशामध्ये सुजलाम सुफलाम म्हणलं गेले, पण त्यांना काय मिळत नाही? सपोर्ट मिळत नाही. दीपक सारख्या वडिलांना जरी सांगितलं दीपकना, किंवा दीपक 1 कोटी आण, आत्महत्या करून विचारते, कशाला 1 कोटी आणते कुठनं? तो म्हणा माझा पगार महिन्याचा 10,000 आहे. काय सांगायचं मला? स्वतःशी तुम्ही जर प्रामाणिक राहिला तर परमेश्वर कृपेने तुम्हाला वाट मिळेल जीवन कसं जगायचं. आज जी फॉरेनमध्ये लोक आपली गेलीत भारतातली, याला कारण हीच आहेत, पॅकेज. आणि तिथं जाऊन सुद्धा पुन्हा ती सुखेत असं नव्हे. किंवा तुम्ही समजा 1 कोटी म्हणून डॉक्टर जरी झाला, किंवा तुम्ही इंजिनियर वकील, तुम्ही कुणी जरी झाला, म्हणजे शेंडीवरनं पाणी गेलं असं नव्हे. मग आमच्यासारखे ऋषीमुनी बरे की 2 वेळेचं फक्त आम्ही अन्न मागतोय. काय मागतोय? आणि ते अन्न दिवशी पचण्याची आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो, पचू देत. काय समजतंय का? तर सांगायचं मला यामध्ये काय, की तुमचे सगळे विचार जे आहेत हे जेव्हा गुरुरूप होतील, व्यक्तिरूप नव्हे,
काय होतील? गुरुरूप होतील. तेव्हा तुमच्या जिभेवर आविड गोडी येईल. आविड गोडी तुमच्या जेव्हा जिभेवर येईल तेव्हा तुम्हाला कसली जरी बंधनं असली समोर त्यातनं मार्ग दिसतील. मला कोणाचं टेन्शनच नाही, ना मुलाचं टेन्शन ना भक्ताचं टेन्शन. का टेन्शन नाही? कारण मी असं समजतो की माझा रखवाला भगवंत आहे. तुम्ही समजता तुम्ही तुमच्या स्वतःचे रखवाले आहात. तुम्ही काय समजता दीपक? आपला आपण रखवाला आहे. पण आम्ही काय समजतो, जर सूर्यप्रकाश सगळ्यांना देतोय, सूर्याच्या प्रकाशावर सगळी सृष्टी जीवन जगते, तर आपला मालक कोणतरी वेगळा आहे. आणि आम्ही ते पॅकेज घेऊन आलेलं आहे 100 वर्षाचं. काय आणले? संस्कृती काय आणले? पॅकेज. कशाचं आणले? 100 वर्ष जगण्याचं पॅकेज आहे. त्या पॅकेजमध्ये किती वर्ष जगलं जात आहे हे तो ठरवणार. समजतंय का? म्हणजे प्राप्त आपल्याला काय करायचंय दीपक? आपल्याला आपला स्वतः सिद्ध व्हायला पाहिजे. तुम्ही तुमच्या जिभेशी प्रामाणिक पाहिजे, तुमच्या वचनांशी प्रामाणिक पाहिजे. तुम्ही जर तुमच्या वचनांशी प्रामाणिक राहिला ना तर शत्रू तयार करू शकत नाही. माझा आज एकही शत्रू नाही. काय सांगतोय मी? तुमचे शत्रू बघा किती आसपास आहेत. तुमच्या घरच्यापासून शत्रू सगळे होतील. वडिलांपासून पटत नाही, शत्रू पाहिजे तयार झाले. वडील आज जी नाती आहेत ना, या नाते तुम्ही शत्रू तयार केले, करून घेतले. कारण काय? षड्रिपू. मी असं समजतो, परमेश्वर असं म्हणायचं, मला तू ताकद दे, माझ्याकडे करून घे. तू सुखी कर म्हणून आपण सांगतोय कोणाला? सुख मागतोय कोणाला तुम्ही? आई वडील सुख देऊ शकत नाहीत. आई वडील क्षणिक सुख देऊ शकतात. लग्नानंतर तर तुम्ही जर आईला म्हणला की माझ्या शेजारी येऊन झोप, वडिलांना म्हणा माझ्यापाशी येऊन झोपा, तर आई वडील मग तुझं लग्न कशा गेले? हां, लंगोट असताना झोपलं वेगळं. अवस्था बदलली का नाही? नाथपंथाचा नियम काय आहे? स्वयंसिद्ध. काय नियम आहे? म्हणून साधकानंतर सिद्धावस्था आहे. सिद्धावस्था म्हणजे स्वयंसिद्ध. आणि स्वयंसिद्ध कोण झालं पाहिजे? तुम्ही तुमच्या विचाराशी इतकं सिद्ध पाहिजे, तुमच्या बोलण्यावर इतकं सिद्ध पाहिजे की समोरचा विचार केला पाहिजे, हा काय बोलतोय, काय सांगतोय. तुमच्या शब्दाला एवढी धार पाहिजे की देवानं सुद्धा विचार केला पाहिजे की ह्याला हा मागायला आला आहे ना, ह्या द्यावंच लागेल आपल्याला. रावण जरी वाईट होता तरी रावण जेव्हा शिवाकडे गेले, शिवाला सांगितलं मला आत्मलिंग पाहिजे. शंकराला काय करता नाही आलं. नंतर चतुरायाने काढून घेतलं, तो भाग वेगळा आहे. पण इतकं रावण शब्दाला किती हे होता. तुम्ही आज सुक्त म्हणता, स्त्री सुक्त, पुरुष सुक्त, रुद्र सुक्त, पवमान सुक्त, ही सुक्त म्हणता तुम्ही ना. काय आहे सुक्त? म्हणजे त्या देवतांच्या स्तुती आहेत. अभिषेक करतो ना आपण. अभिषेक करतो म्हणजे काय करतो? त्या देवताची स्तुती करतोय. त्या स्तुतीतून येणारी शक्ती जी आहे, त्या शक्तीच्या लहरीतून तुम्हाला समाधान मिळतं, म्हणजे अभिषेक. अर्धा तास आपण देवाची स्तुती केली तर अर्धा तासाच्या स्तुतीमध्ये ज्या लहरी तयार होतात आणि ते लहरीत जे चैतन्य तयार होतं, त्या चैतन्यातून तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावाने तो अभिषेक घालता त्या व्यक्तीकडे ते चैतन्य पास केलं जातं. ध्वनी लहरी ध्वनी ह्या सिद्धांतानुसार. आणि तिकडे त्याला गुण येतो, समाधान मिळतं.
आणि तो अभिषेक सफल होतो. पण तर अभिषेक करता तोंडात गुटखा असेल, तंबाखू असेल, करणारा शुचीभूत नसेल, तर गुटख्याचा दुष्काळ तिकडे जाईल आणि अभिषेक तुमचा वाया जाईल. म्हणून मी नेहमी सांगतो माझ्या भक्तांना, काय सांगत असतो, मी आज गुरु म्हणून आहे ना, तुम्हाला एक चूक दाखवायची की दादा तुम्ही चुकला येत, एक चूक दाखवा मला तुम्ही. मी चुकू शकत नाही. आणि का चुकू शकत नाही, तर ज्या गुरुने मला ह्या पदावर ठेवलं तरी माझा पूर्णतः अभ्यास करून ठेवलं. आणि तुम्ही जर म्हणत असा गुरु चुकतायत, तर तुमच्या षड्रिपूतला कुठला तरी विकार पुढे आलाय म्हणून तुम्ही म्हणताय. काय सांगतोय, तुमची जेवढी तुमच्या मातापित्यांना गरज नाही तेवढी तुमची गरज मला माझ्या कार्यासाठी आहे. तुम्ही जर आज घडला, तुमची पिढी घडली, तर तुमची येणारी पुढच्या पिढ्या काय करतील, गुरुमार्गाच्या पद्धतीने कार्यपद्धतीने जातील का नाही. हे दत्तपंथ नाथपंथ जिवंत राहतील कार्य केलं तर. माझा उद्देश काय आहे, हे पंथ टिकवणं माझा उद्देश आहे. दत्तपंथ राहायला पाहिजे, नाथपंथ राहायला पाहिजे, सुफीपंथ राहायला पाहिजे, हा उद्देश आहे माझा. म्हणून मी तुम्हाला सांभाळतोय. तुमच्याकडे बाकीची काहीच अपेक्षा नाही. तुमच्या मुखातून ईश्वराचं नाव निर्माण व्हावं आणि त्या ज्या ईश्वराने हे सृष्टीमध्ये कार्य चालू केलेलं आहे त्याला तुमचा आधार व्हावा. आणि पहिल्या डोक्यात एक गणित घ्या, नुसते ग्रंथ वाचून काय उपयोग नाही. तुम्ही स्वतः ग्रंथ आहात. तुमचा वाचन दुनियेने केलं पाहिजे. कधी करेल दुनिया तुमचे वाचन, आविड गोडी निर्माण केली तर. कधी करेल नीतीने वाचन, आविड गोडी कुठं आली पाहिजे, जिभेवर आली पाहिजे. मी 12 वर्ष साधना करतो, 24 वर्ष साधना करतो सांगून उपयोग आहे का. त्याचा परिणाम तुमचा काय झाला पाहिजे, आविड गोडी म्हणजे शब्दब्रह्म. तुमच्या शब्दाला ब्रह्मांड मान्यता दिली पाहिजे. काय सांगितलं, तुमच्या शब्दाला ब्रह्मांड मान्यता दिली म्हणजे शब्द ब्रह्म. ब्रह्म तू काशी अरे म्हटलं गेले, अर्थ तुम्हाला समजत नाहीत. कळतंय का. सद्गुरू साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. आजचा विषय जीभ आहे. काय जीभ, जीभ हा विषय तुम्हाला म्हणणं काय आज मी सांगताय जीभमध्ये. तर त्या जीभ या विषयावर माणसाचं 50% जीवन अवलंबून आहे. किती टक्के अवलंबून आहे, 50%. आता आरतीमध्ये एक पद आहे, मुखे नारायण उच्चार दत्तात्रय माझा. काय पद आहे, मुखे नारायण उच्चार दत्तात्रय माझा. तर मी काल सांगितलं की मुखे किती आहेत, 19 मुखे. आणि तुम्ही काय आहात, महर्षी व्यास. तुम्ही काय आहात, मुके. तुम्ही मुके आहात ना, म्हणून मुके घेता. आणि मुखे म्हणजे काय,